मिंट. तर बीट आपलं मेन इन्ग्रेडियंट आहे. तर त्याच्यासोबत मी 2 पीठही यूज करणार आहे. त्यामध्ये आहे चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ आणि एक रवा बाजूला घेतला आहे, जो आपल्या कोटिंगसाठी हवा आहे. आता ह्या सगळे जे काही मिक्सचर होते ते आपण बारीक करून घेणार आहोत. तर बारीक केल्याच्यानंतर असा एक पेस्ट तयार होतो. त्यामध्ये आपण हळूहळू जे पीठ काढून घेतलं आहे ते पीठ आपण टाकणार आहोत. तर तुम्ही पाहिलं आहेत मी त्या काळ्या डब्याच्या मापाने पीठ घेतलं आहे. तर तेही मी थोडं मिक्स करत आहे. सगळे एकसाथ मिक्स नाही करायचे तुम्हाला. आपल्याला हातामध्ये एक छोटासा पेस्ट घेता येईल अशा प्रकारे ते बनवायचं आहे. जसं काय मी आत्ता पेस्ट बनवला आहे आणि त्याच्यामध्ये मी कांदा टाकला आहे. आता कांद्याच्या ऐवजी तुम्हाला जे काही आवडतं ते टाकू शकता. तर कांदा खूप छान लागतो त्यामध्ये. तर त्यामध्ये तुम्ही कणसाचे दाणे किंवा दुसरे तुम्हाला जे व्हेजीस आवडतात ते टाकू शकता आणि त्याचे तुम्ही बनवू शकता. तर त्यामध्ये आता मी थोडंसं काळं मीठ, साधं मीठ, तर इव्हन जेवढ्या क्वांटिटीमध्ये टाकते तेवढ्या क्वांटिटी मी टाकू शकता. जर तुम्हाला तिखट जास्त हवे असेल ना तुम्ही टाकू शकता. मी मिरची वापरली होती म्हणून मी तिखट कमी टाकले आहे. तर त्यामध्ये मी जे काही मसाले टाकलेत ते मी वरती मेन्शन केले आहेत, ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी 2 तवे घेतले आहेत. एक नॉनस्टिक तवा घेतला आहे आणि एक साधा तवा. तर दोन्हीमध्ये व्यवस्थित होतात, तर मी दोन्हीमध्ये तुम्हाला करून दाखवते. तर दोन्ही तव्यामध्ये मी थोडं तेल टाकलं आहे. तो आम्हाला शालो फ्राय करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एक गोळा तयार करायचा आणि त्याला थोडंसं रव्याचं कोटिंग करायचं आहे. त्यामध्ये मी पांढरं तेल पण यूज केलं आहे आणि ते अशा प्रकारे पसरवून तव्यामध्ये टाकायचं आहे. जास्त पसरवायचे नाहीत, पण इतके पसरवायचे आहेत की आपल्याला आतली पूर्ण लेअर आपल्याला नीट भाजता येईल अशा प्रकारे पसरवायचे आहेत. तर अशा प्रकारे ह्या टिक्की तयार होतात. तर मी आता इथे कमी आचेवरती आपल्याला हे शिजवायचे असतात, त्यामुळे मी हे बाजूला 3 बाजूला काढल्यात आणि त्यामध्ये परत दुसरे नवीन टाकत आहेत. तर नॉनस्टिक तव्यावरती कसं जास्त चांगले भाजतात, तर तेलही खूप जास्त लागत नाही. म्हणून मी आता हळूहळू जे आता हे बाहेर काढलं आहे ते मी नॉनस्टिक तव्यावरती परत भाजून घेणार आहे दोन्ही बाजूनी. आणि असे भाजताना थोडे दाबायचे आहेत आपल्याला पॅनच्या साहाय्याने. आणि नंतर आता आपल्याला मेन दुसरं इन्ग्रेडियंट आहे जे की कोबी जे आपल्याला लागणार आहे ते आपण आता इथे धुवून घेतलं आहे. पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये मीठ टाकले आणि त्याच्यामध्ये आता आपण हे कोबीची पानं टाकणार आहोत. जशा आकारामध्ये आपल्याला टाकायचे, तुम्हाला जर याचे दाट काढायचे असतील तर तुम्ही ते काढू शकता. ते माझे राहिलेले होते, ॲक्च्युली तेही चांगले लागतात म्हणून मी तसेच ठेवले होते. तर अशा प्रकारे मी कोबीची पानंही इथे शिजायला ठेवली आहेत. तर आपल्या हे किटो बर्गर तयार झाले आहे. अशा प्रकारे मी हे पॅक केलं आहे 2 कोबीच्या पानांचे.